नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रकाश रणभोर यांनी शेअर केलेली एक पोस्ट. मुंबईतनं मी राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये एक मुलगी येऊन बसते. अंगावर शाळेतला गणवेश, भाषा परभणी हिंगोलीकडचीच, अनवाणी पायानं चालणारी. तिला विचारलं, कितवीत आहेस तू? ती म्हटली, मी दुसरीत आहे, महानगरपालिकेच्या मराठी शाळेत. मग मी विचारलं, तू शाळा सुटल्यावर इथे रोज काय करतेस? ती म्हणाली, आईवडिलांची वाट पाहतीये. मी कुतूहलानं विचारलं, काय करतात आईवडील? मोठमोठ्या बिल्डिंगा बनवतात. तेव्हा मी ओळखलं की हिचे आईवडील कदाचित बिगारी आहेत. संध्याकाळी आईवडील आले आणि तिला घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी तोच प्रसंग. बरेच दिवस मी त्या मुलीशी बोलतोय. तिच्या बोलण्यातून एकच समजलंय मला, की तिच्या मते शाळा शिकल्यावर आपले आईवडील जे बिल्डिंगा बांधतात ना, तशा बांधाव्या नाही लागणार, तर त्यात राहणाऱ्या माणसांसारखं आपणही त्यात राहायला जाऊ. केवढा आशावाद. तिच्याकडे शाळेत पाणी न्यायला बाटली नव्हती, म्हणून तिला एक बाटली दिली, एक चप्पल जोड दिला. फार आनंद झाला तिला. परवा ती मला रडताना दिसली. मग मी म्हटलं, काय झालं गं? तेव्हा ती म्हणाली, तुम्ही दिलेली पाण्याची बाटली हरवली. मी म्हटलं, अगं मग त्यात रडायचं कशाला, दुसरी देतो तुला. त्यानं ती थोडी सुखावली. मी तिला पुन्हा एक बाटली दिली. तिनं मुकाट्यानं घेतली आणि पुस्तकांच्या पिशवीत घातली. आज ती पुन्हा माझ्याकडे आली आणि म्हटलं, आता काय झालं? तर ती म्हणाली, काय नाही, बाटली द्यायला आली आहे. मी म्हटलं, का गं, काय झालं? तर ती म्हटली, माझी पहिली बाटली सापडली. तेव्हा आई म्हणली, ही देऊन टाक माघारी. मी म्हटलं, अगं राहू दे गं, पहिली खराब झाली की येईल तुला उपयोगाला. पण तिला नाही समजलं माझं बोलणं. तिनं बाटली माघारी दिलीच. माझे डोळे नकळत ओले झाले. तिला एक वही देऊ केली मी, ती सुद्धा नाही घेतली तिने. मी म्हटलं, अगं घे, का नको तुला? तर ती म्हणाली, या वर्षाला लागणाऱ्या वह्या आहेत माझ्याकडे. काय समज आणि काय संस्कार आहेत ना. ग्रेट. असो, धरण भरलं की त्यातून जास्तीचं पाणी सोडून देतात. जनावरंसुद्धा एका वेळी हवं तेवढंच खातात. पण शिकली सवरलेली माणसं मात्र आधाशासारखी साठवत जातात. किती नोटा मिळवल्या म्हणजे आपण सुखी होणार आहोत? स्वतःला काही बंधनं घालणार आहोत की नाही, हे नेहमीच आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं. यापेक्षा आपण खरं माणूस बनायला शिकायला हवं. हपापलेल्या आणि सुशिक्षित माणसांपेक्षा मला ती मुलगी, तिचे अडाणी पण समाधानी आईवडील खरे सुशिक्षित वाटले, सुखी वाटले. त्यांना मनापासून सलाम. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.